मोटर पंपधारक अन्याय निवारण समितीचा जय असो। सर्व मोटर पंपधारक अन्याय निवारण समितीचा जय असो। नोव्हेंबर 2023 रोजी ही 1400 रुपयाची पाणीपट्टी 27,000 रुपयेवर ही महाराष्ट्र राज्यानं पाटबंधारे विभागानं चुकीच्या पद्धतीची शेतकऱ्यावर पाणीपट्टी लादलेली होती। खरोखर महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरुवात म्हणायला काय हरकत नाही की गडिंग्लज तालुक्यातून त्या आंदोलनाला सुरुवात झाली आणि त्या आंदोलनाचं आज मी श्रेय म्हणतो की ज्यावेळी हा निर्णय एका गडिंग्लज तालुक्यापुरता नव्हता तर संपूर्ण राज्यासाठी होता आणि ह्या राज्यासाठी त्या निर्णयानं 20 नोव्हेंबरला सुरुवात केली आणि त्याची पडसाद जर काय सांगायची असेल तर 26/6/2024 रोजी दुसरा मोर्चा पुणे विभागाचा ज्यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड असेल, पुणे डिव्हिजनचा मोर्चा भारत पाटणकर, त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार बंटी पाटील साहेब, माजी खासदार राजू शेट्टी साहेब, माजी आमदार कागलचे संजय बाबा घाटगे साहेब आणि सांगलीचे आमदार लाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये 26 तारखेला जो आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये आम्हाला आनंदानं सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे की गडिंग्लज तालुक्यामध्ये काम करत असताना ही जी संघर्ष समिती आहे यामध्ये कुठल्याही एका पक्षाचे कार्यकर्ते नसून सर्वच पक्षाच्या लोकांनी एकत्रित येऊन जी आंदोलनाची सुरुवात केली, आंदोलनाच्या सुरुवातीचं यश जर काय प्राप्त झालं असेल तर 26 तारखेला शासनानं आदेश काढला आणि मूळ पाणीपट्टीप्रमाणे पाणीपट्टी आकारणी करावीत ही आमची जो आम्ही न्याय मागितलेला होता न्याय आमच्या मागणीला मिळाला याच्याबद्दल आम्ही गडिंग्लज तालुक्यातील तमाम सर्व शेतकरी हक्काच्या लढाईमध्ये यशस्वी झालो म्हणून आम्ही आज एकत्रित इथं जमलेलो आहोत। प्रशासनाकडे आपण काय काय मागण्या केल्या होत्या? की एक मागणीची पूर्तता झालेली आहे, अजून आमच्या त्यांच्याकडच्या असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या मागणीमध्ये जर सर्वात महत्त्वाची मागणी जर कुठली असेल तर आज गडिंग्लज, चंदगड आणि आजरा या 3 तालुक्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठला असेल, चित्रीच्या नदीचं एकूण जर कार्यक्षेत्र जर विचारात घेतलं तर आजऱ्यापासून ते कर्नाटकच्या बॉर्डरीपर्यंत खोतबंधाऱ्यापर्यंत आहे। घटप्रभा नदीचा असू देत, मलप्रभा नदीचा असू देत, त्याचबरोबर गडिंग्लज, आजरा आणि चंदगडमध्ये छोटे मोठे जे लघु पाटबंधाऱ्याचे जे तलाव आहेत त्या सगळ्याचं कार्यक्षेत्र जर विचारात घेतलं, जे एक ऑफिस आहे आमची त्याच्यात प्रमुख एक दुसरी मागणी होती की गडिंग्लज तालुक्याला कार्यकारी अभियंताचं जे ऑफिसची मंजुरी आहे ते ऑफिस कोल्हापूरमध्ये बसतंय आणि त्याच्यामुळं दक्षिण ऑफिस म्हणून त्याची ओळख आहे, ते ऑफिस गडिंग्लजला परत यावं ही आमची अपेक्षा आहे। त्या पद्धतीचा सुद्धा आम्ही सातत्यपूर्वक पाठपुरावा त्यांच्याकडे करत आहोत। त्या दिवशीच्या आंदोलनामध्ये दुसरी आमची मागणी होती की आपल्याला ज्या पद्धतीने मीटर पद्धतीनं जे त्यांनी बसवणार अशा पद्धतीचे जे जलमापन यंत्र तेही रद्द झालं पाहिजेत, तीही आमची मागणी आहे। त्याही गोष्टीचा आम्ही सातत्यपूर्वक पाठपुरावा करतोय। त्याच दिवशी आम्ही MSCBवर सुद्धा त्या दिवशी मोर्चा काढलेला होता आणि MSCB मार्फत आमची एक सगळ्यात मोठी जर मागणी MSCBकडे कुठली असेल, ज्या MSCBचं लाईट आम्ही वापरतोय ती लाईट जर आमच्या भागाचा विचार केला तर पावसाळ्याचे 5 महिने आम्ही कोणीही शेतकरी मोटर न चालू करता आमच्या असणारी पिकं उत्पादित होत असतात। आम्ही जी MSCBची लाईट वापरतोय ती फक्त 6 महिन्यासाठी वापरतोय, पण MSCB आमच्याकडं आमच्या प्रत्येकाच्या पेटीमध्ये मीटर बसवलेलं आहे, पण मीटर पद्धतीनं बिल न आकारता HPT प्रमाणे बिल आकारणी करून एक बाजूनं शेतकऱ्याची लूटमारी म्हणायला काय हरकत नाही। आम्ही त्या पद्धतीचा सुद्धा सातत्यपूर्वक एकदा सोडून 2-3 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे। आम्ही परत एकदा बघणार नसेल तर ह्या शासनाला आणि ह्या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना लोक रस्त्यावर आल्याशिवाय न्याय देता येत नाही काय म्हणण्याची वेळ तयार परत त्या विषयासाठी सुद्धा होऊ नये, तोही मागणी आमची पूर्तता करावी ही आमची शासनाकडे मागणी असेल।